नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओवीस किचनमध्ये। आज बनवले आहेत आपण उपवासाचे स्पेशल आप्पे। आता आषाढी एकादशी आली आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता, पण ते कशी बनवायचे चला बघूया। त्यासाठी घेतली आहे मी 1 वाटी भगर। आता आपल्याला ही भगर जी आहे ती थोडीशी नॉर्मल गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, अगदी जास्त कडकडीत नाही। आणि भगर भाजत असताना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे 1 वाटी साबुदाणा सुद्धा। आता हे दोन्हीही मिक्स करून आपल्याला गरम होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। बघा, आता मी हे गरम चांगले होईपर्यंत भाजून घेतले आहेत। आता मी एका ताटामध्ये थंड करून घेते, कारण मला ह्याचं लगेच पीठ तयार करायचं आहे। तर मी हे 2 ते 3 मिनिटं थंड करायला ठेवून देते। आता त्यानंतर बघा, मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता ह्याचं पीठ तयार करून घेणार आहे मिक्सरला लावून। बघा, मी असं जाडसर पीठ ठेवलंय, जास्त बारीक नाही केलंय। आता त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी दही सुद्धा घालून घेते। जर दही नसेल तर तुम्ही ताक सुद्धा घालून घेऊ शकता बरं। आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी सुद्धा घालून घेते आणि आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते। बघू शकता, हे कसं असा गोळा तयार झाल्यासारखा झाला आहे, कारण अजून पाणी बसणार आहे याच्यामध्ये। तर मी थोडं करून पाणी नंतर वरनं टाकत राहिले। एकदाच पाणी नाही टाकायचं, थोडं करूनच टाकायचं। मग काय होतं, एक तर मिक्सरच्या बाहेर सगळं उलटलं जातं, नाहीतर मग ते बारीक वाटलं जात नाही। बघू शकता, मी थोडं करून पाणी टाकून घेतलं होतं, तर किती छान पीठ तयार झालं आहे आपलं। अगदी जसं आपण इडलीच्या पिठाला बनवतो तशा पद्धतीचं हे पीठ तयार होतं। बघू शकता, आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि मी जेवढी ती भगर आणि शाबूचे एकत्र करून भाजला होता, ते मी एकदाच नाही काढला, 2दा करून काढला, कारण मिक्सरचं भांडं आपलं छोटं होतं। आता त्याच्यामध्ये मी घालून घेतलं चवीनुसार मीठ। जर तुम्ही मीठ नसाल खात उपवासाला, तर तुम्ही जे शेंदुलन भेटतो ते सुद्धा घालू शकता। आता आपल्याला हे मीठ ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या पिठाला हे मिळून येईल। जर एका ठिकाणीच राहिलं तर मग आपले खरट होतील। आता याच्यामध्ये मी बारीक, मस्त जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही, असं शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे, कारण आपल्याला 1 नंबर आपल्यात चव येते। आणि त्याचबरोबर वाटलेल्या मिरच्या सुद्धा। आता हे दोन्ही मिळून मी मिक्स केलं आहे चांगलं, आणि थोडासा चिमूटभर खायचा सोडा सुद्धा घालून घेतला आहे, जेणेकरून आपले चांगले फुगून येतील। जर खायचा सोडा नसेल तर तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून इनोमुळे आपलं पीठ थोडं फुगलं जाईल। बघा, आता त्यानंतर मी गॅसवर आप्याचं पात्र ठेवून त्याच्यामध्ये थोडं करून मी तेल घालून घेतलं, जेणेकरून आप्याचं पीठ जे आहे ते आपल्या भांड्याला चिटकल्या जाणार नाही, आपले निघायला छान अशी मदत होईल। त्याच्यामुळे थोडंसं तेल घालायचंच। बघू शकता किती छान आपल्या आता हे लगेच फुगून आपण आलेलं आहे पीठ सोड्यामुळे। आता 10 मिनिटानंतर बघा किती छान आपले आप्पे फुगले आहेत, आणि आता हे आपण परतून घेऊया। आणि आता आपल्याला खालची भाजी सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे, तशीच फ्राय होऊ द्यायची आहे। आता हे भाजत असताना आपल्याला तेल नाही टाकायचं आहे। बघा, खालची बाजू किती छान आपली फ्राय झाली आहे, मस्त भाजल्या गेली आहे। बघू शकता किती छान आप्पे आपले झाले आहेत। आता मी ह्याच्यावर थोडासा अगदी तेलाचा शेंतुडा देते, जेणेकरून खालची जी बाजू आहे क्रिस्पीनेस व्हायला मदत होते तेलामुळे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप सुद्धा टाकू शकता। बघा, आपले आप्पे अगदी तयार आहेत। तुम्ही आषाढी आता एकादशी आली आहे 2 दिवसावर, त्याला नक्कीच बनवून खा, खूप छान झाले आहेत। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।